नमस्कार. न्यूजनामा बातम्यांचा जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. महानगरपालिकेच्या या रणधुमाळीमध्ये प्रचाराच्या पहिल्या टप्प्यामध्ये आता जोर वाढलेला आहे, रंगत येताना दिसून येते आहे. रॅली, प्रचार सभा, कॉर्नर बैठका आणि जनतेशी थेट संवाद साधण्यावर उमेदवार भर देताना दिसत आहेत. प्रभाग 12 मध्ये आपण या ठिकाणी पाहूया. भारतीय जनता पार्टीच्या वतीने दीपाताई गीते ज्या चौथ्यांदा नगरसेविका या पदासाठी या ठिकाणी उमेदवार म्हणून उभ्या आहेत. गणेश गोमसाळे हे पहिल्यांदा, परंतु त्यांच्या आई मातोश्री त्यांच्या मागच्या टर्ममध्ये इथं नगरसेविका होत्या. त्याचबरोबर नवीन चेहरा भाजपाने दिला आहे, फ्रेश चेहरा प्रियंका विश्वजित गायकवाड. त्यांची परंपरा आहे, त्यांच्या कुटुंबातनं राजकारणात आहेत. सुनील गायकवाड खासदार राहिलेले आहेत. त्याचबरोबर विश्वजितजीही राजकारणामध्ये आहेत. त्याचबरोबर एक गृहिणी म्हणून, उत्तम गृहिणी म्हणून मीना चंद्रकांत साळुंखे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत. आपण पहिल्यांदा दीपाताईंकडे जाऊया. ताई, काय सांगाल? ही तुमची चौथी टर्म आहे. मागच्या टर्ममध्ये तुम्ही काय केलं? प्रभाग 12 हा खूप मोठा प्रभाग आहे तुमचा. अनेक नगर याच्यामध्ये येतात. काय करायचं आहे तुम्हाला? काय केलंय तुम्ही आणि काय करणार आहात? नमस्कार. मी डॉक्टर दीपाताई विठ्ठलराव गीते, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी मी चौथ्यांदा मला पार्टीने तिकीट देऊन उभं केलेलं आहे. आणि माझ्यासोबत ॲडव्होकेट गणेश गोमसाळे हे एक उमेदवार आहेत. दुसऱ्या उमेदवार प्रियंका विश्वजित गायकवाड या आहेत. आणि तिसऱ्या उमेदवार मीनाताई चंद्रकांत साळुंखे ह्या आहेत. आमची चौघांची टीम चांगली आहे आणि आम्ही चौघं मिळून मतदारांच्या गाठीभेटी तर घेत आहोतच, पण मतदान पण चौघांनाही आम्ही मागत आहोत. गेल्या 3 टर्ममध्ये मी जी कामं केलेली आहेत त्यांचा थोडक्यात आढावा देणार आहे. आणि जनतेला मी नम्र आवाहन करणार आहे की मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करते की आपण पहिल्यापासून माझ्यावर जो भरोसा ठेवलेला आहे त्याचप्रमाणे म्हणजे दीपाताई गीते नावावर भरोसा ठेवून येणारे 3 माझ्याबरोबर जे माझे सहकारी आहेत असं आम्हाला चौघांना निवडून द्यावं, ही विनंती मी मतदार बंधू आणि भगिनींना करत आहे. आता मागील कामाचा काही जुनी जे मतदार आहेत त्यांना माहिती आहे, पण नवीन मतदार आहेत, बरेच नवीन वस्ती वाढलेली आहे, त्यांना पण मी आढावा देऊ इच्छिते की 1996 साली ज्यावेळेस मला मतदार बंधू आणि भगिनींनी निवडून दिलं, अपक्ष म्हणून निवडून दिलेलं होतं, त्यावेळेस प्रभाग क्रमांक 12 हा 50 नंबरचा प्रभाग होता. आणि त्या भागामध्ये पाईपलाईनची कोणत्याच भागात सुविधा नव्हती. आणि सर्वात मोठा, आता जे 18 प्रभाग आहेत त्यामध्ये सर्वात मोठा प्रभाग हा 12 क्रमांकचा आहे. भौगोलिक क्षेत्रफळ खूप मोठं आहे आणि नागरी सुविधा अभाव असलेला भाग होता. तरी पण त्यावेळेसपासून मी जवळजवळ या भागामध्ये 50 क्रमांकचा वार्ड असताना 35 बोर घेतलेले आहेत. लाईटचे पोल नव्हते, लाईटची सोय नव्हती. त्यावेळेस मी 7 ट्रान्सफॉर्मर बसवलेले आहेत. आणि जवळजवळ 2000 पोल हे माझ्या माध्यमातून मी केलेत म्हणण्यापेक्षा मला मतदार बंधू आणि भगिनींनी आशीर्वाद दिला आणि त्या माध्यमातून मी त्यांचा सेवक समजून नागरी सुविधांचा अभाव आहे ते दूर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि यापुढेही सांगू इच्छिते की ज्यावेळेस पाईपलाईन नव्हती या भागामध्ये, कुठंच पाईपलाईन नसल्यामुळं आम्हाला बोर घ्यावे लागले. 35 बोर घेतले तरी काही बोर चालू झाले, काही बोरला पाणी लागलं नाही. पण पाईपलाईनचा पाठपुरावा करून MGPच्या मागं, कलेक्टरच्या मागे लागून पाठपुरावा करून पाईपलाईन आणली. ज्यावेळेस त्या लोखंडाची पाईपलाईन टाकलेली होती, वितरित केली, त्यावेळेस सुद्धा प्रभागामध्ये सगळीकडं पाईपलाईनचं वितरण माझ्या माध्यमातून या नगरसेवक या नात्यानं मी केलेलं आहे. म्हणून मी सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करते की आता जे येणारे इच्छुक उमेदवार आहेत ते काही ठिकाणी कामं झालेले नाहीत म्हणून आपल्याला आव्हान करतायत, तुम्ही त्यांनाच निवडून देत आहेत, मग आम्ही कामं करू, आम्हाला देऊ. पण माझं आव्हान आहे मतदार बंधू आणि भगिनींना की येणारे नवीन नगरसेवक जे येणार आहेत त्यांना महानगरपालिकेमधले टेबल कळणं आणि अभ्यास होणं ह्याच्यामध्ये 5 वर्ष जाणार आहेत. जे त्यांनी खेट्या घातलं तरी टेबलवर कोणता अभ्यास आहे आणि कोणता विभागाचा प्रमुख तिथं आहे हे पण त्यांना कळणार नाही. जर त्यांना एवढी समाजसेवेची आवड होतीच तर त्यांनी सुरुवातीपासूनही तुमच्याकडे समस्या जाणून घ्यायला यायला पाहिजे होतं. समाजसेवेची आवड आहे तर, पण आत्ता येत आहे तर मग त्यांनी केलं नाही, आम्ही करू आव्हान करतायत. तर मी आवाहन करू इथे मतदार बंधू आणि भगिनींना, 2017 पासून जेव्हा भाजपचं सरकार आलं आणि मला जनतेने परत निवडून दिलं तेव्हापासून 17 ते आज 25 पर्यंत आम्ही 32 ते 35 कोटीची कामं प्रभागामध्ये केलेली आहेत. पूर्ण प्रभाग कव्हर होऊ शकत नाही,
पण मुख्य रस्ते तरी करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि जे कामं राहिलेली आहेत ती येणाऱ्या 4.5 कोटीची कामं मंजूर आहेत आणि ती तर मंजूर होतीलच. आपण सर्वांनी मतदान रूपी आशीर्वाद जर आम्हाला चौघांना दिला तर आम्ही सगळेच कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि एक प्रभाग क्रमांक 12 हा आदर्श प्रभाग करून दाखवू, एवढीच मी या ठिकाणी मनीष व्यक्त करते. दीपाताईंना काय सांगाल? गणेशजी, गेल्या वेळेस मातोश्री होत्या, तुम्ही होतात, अनेक विकास कामे करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे, पण कामे काही राहिलेली आहेत. कसा अजेंडा असणार आहे तुमच्या येणाऱ्या काळात? फार सविस्तर नाही घेता मी शॉर्ट बट स्वीट सांगतो सगळ्या गोष्टी. प्रभाग क्रमांक 12 मध्ये गेल्या 5 वर्षामध्ये, त्याच्या आधीच्या काळात ताईने त्यांचं पूर्ण विस्तरित सांगितलं. 5 वर्षामध्ये केले 30 ते 35 कोटीची कामं, जे की प्रभाग 12 मध्ये सबोल एरियामध्ये आहेत. चौधरी नगर सारखा एरिया पूर्ण कंप्लीट केला, जिथे भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर विश्वास ठेवला सगळ्यांनी. आपण पाहतात प्रभाग 12 मध्ये कामाच्या जोरावर मतदान भारतीय जनता पार्टीला व्हायला पाहिजे. 24 तास मी अमोल गीते पहिल्या काळात उपस्थित राहिलो, पहिले माजी नगरसेवक असतील सगळे उपस्थित राहिलो. तर रिझल्ट कशामुळे येतील प्रभाग 12 मध्ये की 24 तास उपलब्ध असणारे नगरसेवक म्हणून आमची इथं चर्चा आहे, होल्ड आहे, कामाची पोचपावती त्यामुळे भेटावी. आणि नागरिकांच्या नागरिक सुविधासाठी नगरसेवक निवडला जातो. 24 आवर उपलब्ध, मागल्या कामाचा आढावा, पुढच्या कामात जोर. मी म्हणतो काँग्रेसचे नगरसेवक कोणत्या भूमिकेमध्ये फिरत आहेत प्रभाग 12 मध्ये की आम्हाला मतदान करा किंवा आम्हाला का. त्यांचा आमदार इथं आहे, त्यांचा खासदार इथं आहे, त्यांनी त्यांच्या 5 वर्षातल्या मागे निधी देऊ शकले नाहीत, स्वतः कोणता निधी खिचून आणू शकले नाहीत. जर आळतच नाही तर पोरत कुठून येणार आहे? यांनी काँग्रेसच्या प्रभागात जिथं नगरसेवक होते त्यांना सुद्धा निधी देण्यासाठी सक्षम ठरले नाहीत. म्हणजे असे फेल्युअर असणारे ज्यांचे नेते आहेत, ज्यांचे नगरसेवक आहेत, त्यांनी प्रभाग 12 मध्ये कोणत्या जोरावर मतदान मागायचं? आम्ही केल्या कामात जोरावर. आणि त्यांनी सांगा की आता तो इश्यू करतात की रोड खणलेत, बांधलेत म्हणून खणलेत, आणि ते अमृत योजनेसाठी आणि अंडरग्राऊंडच्या ड्रेनेजसाठी खणलेत. त्याचा पॉलिटिकल इश्यू न करता केल्या कामाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांसोबत सर्व नागरिकांनी राहावे, हे मी आवाहन करतो. धन्यवाद. बरोबर आहे. नवीन चेहरा प्रियंका विश्वजित गायकवाड, काय सांगाल आपण? कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद मिळतोय? काय आवाहन कराल तुम्ही नागरिकांना? नमस्कार, मी प्रियंका विश्वजित गायकवाड, वॉर्ड क्रमांक 12मधून निवडणूक लढवत आहे भारतीय जनता पार्टीकडून. आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आम्हाला, आणि लोक आवर्जून आमचं स्वागतही करत आहेत. आणि जे काही आमचे कामं राहिलेली आहेत, आमच्या नगरसेविका दीपाताई गीते यांनी पूर्ण केलेलीच आहेत. राहिलेली कामे आम्ही पूर्ण करणार आहोत. आणि आमचा नियोजनबद्ध, पारदर्शक आणि सर्वसमावेशक कामावर आमचा भर राहणार आहे. आणि जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते महानगरपालिकेमध्ये प्रभावीपणे मांडण्यासाठी आम्हाला संधी द्या आणि येत्या 15 तारखेला मतदान करून आम्हाला विजयी करा, मतरूपी आशीर्वाद द्या, एवढीच विनंती करते. बरोबर आहे. मीराताई, आपलं काय म्हणणं आहे? काय करायचं तुम्हाला महिलांसाठी? आपण गृहिणी ते थेट आता राजकारणामध्ये आलेला आहात, काय सांगाल? मी मीना चंद्रकांत साळुंके, प्रभाग 12 क्रमांक मधून उभी आहे. मी एक गृहिणी आहे. गृहिणीच्या अशा समस्या असतात की पाण्याची सोय, लाईटची सोय, आणि उर्वरित आता जसं देवेंद्र भाऊंनी जसं लाडक्या बहिणीची योजना आणली आहे, तसं प्रत्येक महिलांसाठी मी काहीतरी करू इच्छिते, हे देवेंद्र भाऊंना सांगून मी त्यांच्यासोबत प्रयत्न करेन की, आणि बचत गटामार्फत देवेंद्र भाऊंना किंवा सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगून मी महिलांसाठी खूप काही करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच याच्यावर विजयी करून द्या महिलांनी सगळी. एकूणच काय तर जुन्यांचा आणि नव्यांचा मेळ. आणि या प्रभागामध्ये यापूर्वीही नेतृत्व केलेल्या दीपाताई गीते आणि गणेश गोमसाळे यांनी आपण केलेल्या 5 वर्षातली कामाचा, विकास कामांचा पाढा त्यांनी या ठिकाणी वाचलेला आहे. आणि येणाऱ्या काळात या प्रभागासाठी आपल्याला खूप काही करायचं आहे, त्यामुळे मतदार रूपी आशीर्वाद आपल्याला द्यावेत असं आवाहन या 4ही उमेदवारांनी केलं आहे. कॅमेरा पर्सन संतोष माने, न्यूज नामा, लातूर.